फक्त इंदापूरच नाही तर राज्याच्या अनेक भागामध्ये पाणी टंचाईचा विषय अधिक गंभीर बनलाय। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निरहाळे सुद्धा अशा पाणी टंचाई असलेल्या गावांपैकी एक। या गावाच्या पाणी टंचाईबद्दल अभिनेत्री प्रीती झिंटाने देखील एक खास गोष्ट केली होती, पण तिचे प्रयत्न देखील तोकडे पडलेत। बघूया या निरहाळे गावच्या पाणी टंचाईवरील हा एक खास रिपोर्ट। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातलं हे निरहाळे गाव नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरचं छोटंसं गाव। उन्हाळा सुरू झाला की दरवर्षी पाण्यासाठी अक्षरशः युद्ध होतं। गावातले नाले नद्या सगळं काही कोरडं पडतं आणि पाण्याचा एकमेव आधार असतो तो म्हणजे टँकर। दररोज सकाळी टँकर येताच प्रत्येक घराबाहेर ड्रम बादल्या हंडे घेऊन नागरिकांची गर्दी होते। याच पाण्यावर प्यायचं पाणी, अंघोळीचं पाणी आणि घरकाम हे सगळं भागवावं लागतं। शॉर्टेज राहतं 2 महिने। हे पाणी किती पाणकाळा झाला तरी हे पाणी शॉर्टेज येणार, कारण प्रवाह वाहणारा प्रवाह नाही आमच्या इथं पाण्याचा। त्याच्यामुळं पाण्याचा दुष्काळ पडतोच आम्हाला नेहमी दर साल असं आहे। आणि त्याच्यामुळं मग पाण्याची टँकर आम्हाला चालू करावं लागते, पर्यायच नाही। असं काय पण झालंय याचं देव नदीचं ते शिजनेळीच राहते। शिजनेळीचं मग या टायमाला 2 महिने आम्हाला लई टंचाई ती पाणी प्यायलाच नाही राहत अजिबात। येरीला सुद्धा राहत नाही, माणसांना प्यायला नाही, जनावरांना प्यायला नाही, आंघोळी पांघोळीला पाणी नाही प्यायला। मग या असं टँकरनंच घेतो असतो आम्ही पाणी, पिण्यासाठीच वापरतो। कधीपासून ही परिस्थिती? आता उन्हाळा सुरू झाला तशी प्रत्येक उन्हाळ्यात? हो, प्रत्येक उन्हाळ्यात असतं। पाणी नसतं, काय अडचणी येतो? भरपूर अडचणी असतात पाणी नसल्यावर। महिलांनाच माहिती पाण्याच्या काय अडचणी। महिलांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येक जण पाणी भरण्यासाठी झटताना दिसतो। उन्हाच्या कडकडीत तापमानात तासनतास रांगेत उभं राहून पाणी मिळवणं हीच त्यांची दिनचर्या बनली आहे। विशेष म्हणजे गावकऱ्यांची तहान भागवणारे प्रभाकर हरदे यांच्या कामाला सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरुवात होते। गेल्या 10 वर्षांपासून ते सिन्नर तालुक्यात टँकरनं पाणी पुरवठा करतात आणि अनेक गावांमध्ये पाण्यावरून भांडणं होतात असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। शिवाजीनगर यांना दुई साईड वाटप करीत असतो आणि जो संध्याकाळी 6 वाजतात आम्हाला कमीत कमी हे सगळं करताना। रोज किती फेऱ्या होतात? रोज 3 फेऱ्या राहत्या, 2-3 असं वाटपच्या। काही ठिकाणी विहिरीत खाली करावं लागतं, काही ठिकाणी वाटप असते। किती वर्षांपासून ही परिस्थिती पाणी जातं? इथं साधारण मी 2012 पासून असतो, 2012 पासून येतो पाणी वाटपला। पाण्यासाठी माणसांची वणवण, पाण्यासाठी गुरांची कुचंबणा। पाणी टंचाईची समस्या फक्त निसर्गामुळे नाही तर माणसांमुळे सुद्धा। गावात टँकरनं पाणी टाकलं जातं ते याच विहिरीत आणि या एकाच विहिरीवर निम्म्यापेक्षा जास्त गावाची तहान भागते। विशेष म्हणजे या विहिरीची एक अनोखी कहाणी आहे। जानेवारी 2016 मध्ये सिने अभिनेत्री प्रीती झिंटा हिनं पुढाकार घेत ही विहीर बांधून दिली। गाव सोडून मुंबईला नोकरीच्या निमित्तानं स्थायिक झालेला संतोष दराडे हा तरुण गावातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील होता। त्यानं अभिनेत्री प्रीती झिंटाची भेट घेतली आणि तिला तो गावातही घेऊन आला। गावची परिस्थिती बघता प्रीती झिंटानं सुरुवातीला तब्बल 3 वर्ष गावाला टँकरनं पाणी पुरवठा केला, मात्र त्यानंतर तिने एक विहीरच बांधून दिली। यासोबत गावातल्या 3 शेतकऱ्यांना तिनं गायी दान स्वरूपात सुद्धा दिल्या। जवळपास 2016 साली या गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सिने अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी पुढाकार हा घेतला होता। या विहिरीजवळच आपल्याला हा बोर्ड देखील बघायला मिळतो। भूमिपूजन सोहळा मंगळवारी 26 जानेवारी 2016ला सिने अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्याकडून निरहाळे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरीचा भूमिपूजन सोहळा इथे संपन्न देखील हा झालेला होता। निराळे फत्तेपूर या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणि नगर जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेल्या गावाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागतो। महिलांना डोक्यावर हांडे घेऊन रानोरान भटकंती करावी लागते। अशा परिस्थितीमध्ये सिने अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी एक छोटासा प्रयत्न करून आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केलेली आहे। माणसांची ही परिस्थिती असेल तर गुरं, जनावरं आणि शेतीचं ते काय?
पाण्याअभावी शेतीसुद्धा कोमेजून गेली आहे. गावकऱ्यांच्या मते नैसर्गिक कारणांसोबतच मानवनिर्मित दुर्लक्ष सुद्धा या समस्येला कारणीभूत आहे. आमच्या गावापासून खाली 1 किलोमीटरवरती माळवाडी डॅम आहे, जो की पाटबंधारे विभागाचा आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने एक विहीर खोदलेली आहे. त्या विहीर खोदून तिची पाईपलाईन पण गावापर्यंत आली आहे, पण तिथं लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने आणि विहिरीपर्यंत रॅम्प नसल्या कारणाने गाव पाण्यापासून वंचित आहे. तर शासनाने जर तिथे लाईटची उपलब्धता आणि रॅम्प जर करून दिला तर गावाला 12 महिने व्यवस्थित पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. दुष्काळ आहेच आहे, पाणी नाही आहे, हे बरोबर आहे. टँकर चालू आहे, शासनाचा खर्च होतोय, परंतु एक अर्धा पाऊण किलोमीटर हो माळवाडी बंधारे, त्या बंधाऱ्यामध्ये पाणी आहे. तिथं विहीर पण आहे, आपल्या ग्रामपंचायतीची सायपन पण आहे. जर ते पाणी उपलब्ध केलं, लाईट वगैरे तिथं उपलब्ध केली तर गावाला पाणी मिळू शकतं. टँकरवर अवलंबून असलेलं आयुष्य आणि पाण्यासाठी रोजचा संघर्ष ही निरहाळे गावची दरवर्षीची कथा. पण आता फक्त गरज आहे ती कायमस्वरूपी उपाययोजनांची. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, सिन्नर, नाशिक.